पुढची बातमी नीट प्रकरणाची। नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राला लाजवणारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे पेपरफुटी प्रकरणाचे मास्टरमाइंड असल्याचं कळत आहे। कुलकर्णी यांनी परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाठ करून घेतल्याचा संशय आहे। केमिस्ट्रीचे लेक्चरर असलेले कुलकर्णी एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिकांसंदर्भात थेट प्रवेश होता। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये लिहून घेतलेले प्रश्न आणि उत्तरं 3 मे 2026 रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी हुबेहूब जुळल्याचं तपासात आढळलं। आता या नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहेत आणि किती विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर लीक पोहोचला याचा शोध सीबीआय घेतेय। तर मास्टरमाइंडनं कसा हा सगळा ट्रॅप रचला बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे पेपरफुटीचे मास्टरमाइंड असल्याचं आता समोर येत आहे। कुलकर्णीचा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंध असल्यामुळे ते थेट प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकले का असा सवाल आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नेटवर्कच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्र केलं असा संशय आहे। पुण्यातील घरामध्ये चोरी छुपे कोचिंग क्लास ते चालवत होते असंही उघड झालंय। वहीत लिहून घेतलेले प्रश्न आणि उत्तरं 3 मेच्या नीट परीक्षेमध्ये हुबेहूब जुळल्याचं समोर येत आहे। पुण्यातही मनीषा वाघमारेनं त्यांना मदत केली असंही समोर येत आहे। आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर पुण्यातून अटक केलेले आणखी 2 आरोपी ट्रान्झिट रिमांडवर चौकशीसाठी दिल्लीमध्ये आहेत।